हिवाळा आला की भरपूर मटार आपल्याला बाजारात मिळतं, म्हणजेच हिरवे वाटाणे आपल्याला मिळतात. तर त्याचा असा सुंदर पराठा तुम्ही करून नक्की बघा. मी स्नेहा, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्नेहा आणि बरंच कायमध्ये. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिलं मी काय केलं आहे, थोडंसं गव्हाचं पीठ मळून घेतलं आहे. तुम्ही नॉर्मल चपातीसाठी मळता तसं मळून घेऊ शकता. आणि वाटाणे घेतलेत, स्वच्छपैकी धुवून घेतलेत, वाटाण्याच्या शेंगा सोलून. मग असं 2 वाटी मटार घेतले. पीठ मळताना मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड घातले, थोडंसं हळद, मीठ आणि थोडं लाल तिखट घातले. तुम्ही हे टाळू शकता, फक्त साधं पीठ मळून घेऊ शकता. तर पॅनमध्ये एक आपल्याला थोडंसं ऑइल घ्यायचं आहे. जास्त ऑइल लागत नाही याच्यासाठी, खूप थोडं ऑइल घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग थोडंसं तुम्हाला जिरे ॲड करायचे आहेत. जिरे ॲड केल्याच्या नंतर 5 ते 6 पाकळ्या लसूण घ्या. तुम्ही जर क्वांटिटी जास्त घेत असाल वाटाण्यांची तर क्वांटिटी वाढवू शकता. मी 4 मिरच्या आतमधून कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरच्या तिखट कमी जास्त करू शकता. याच्यामध्ये दुसरं काही जास्त ॲड करायचं नाही आहे. आपण जे वाटाणे सोलून व्यवस्थित धुवून घेतले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला याला व्यवस्थितपैकी अर्धवट शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण जास्त शिजवून मऊ करायचं नाही आहे आपल्याला, पण हलकंसं याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण छानपैकी याची पेस्ट करू शकू. याच्यामध्ये थोडं मीठ घातलं आहे. मीठ घातल्यानं टेस्ट तर येतेच, परंतु लवकर मीठ जर घातलं तर शिजायला मदत होते, छानपैकी मटार शिजेल. थोडंसं मटार शिजत आल्याच्या नंतर याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. छोट्या चमच्यानं तुम्ही थोडंसं गरम मसाला टाकून घ्या. दुसरं काही याच्यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे मटार थंड करून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. मिक्सरचं छोटं भांडं वापरायचं आहे आणि याच्यामध्ये हे सर्व जे आपण व्यवस्थितपैकी गरम करून घेतलं आहे ते मटार याच्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आपल्याला याची पेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्याला खूप बारीक पेस्ट करायची नाही आहे, थोडंसं मोठा राहायला हवं. परंतु काळजी घ्या की अख्खे वाटाणे याच्यामध्ये राहणार नाहीत, सर्व पेस्ट होईल. कारण की जर वाटाणे तसेच राहिले तर ते पराठा लाटताना बाहेर येतील, व्यवस्थित राहणार नाहीत. तर आपण सुरुवातीलाच पीठ मळून ठेवल्यामुळं छान असं पीठ मुरलं आहे आणि मऊ झालं आहे. तर याला आपण छानपैकी गोळे बनवून भरून घेऊयात. याच्यामध्ये सारण, जे आपलं पराठ्याचं सारण बनवलेलं आहे आपण, ते याच्यामध्ये छानपैकी भरून घ्यायचं आहे. तुम्ही जसं मी इथं पिठाचा वापर करते तसं तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता, तुम्हाला जर जास्त पीठ होईल असं वाटत असेल तर. परंतु जास्त तेल खाणं चांगलं नसतं, म्हणून इथं मी जास्तीत जास्त पिठाचा वापर करते. बरेचदा लाटताना आपण पिठाच्या ऐवजी तेल पण वापरतो, परंतु पीठ वापरलेलं कधीही चांगलंच. तर असं आपल्याला छानपैकी याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. कमी जास्त सारण भरू शकतो. खूपदा काय होतं, आपण चपातीचं साधं पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये सारण भरलं तर वरचं जे कवर होतो ना, तो कवर जाडसर जर झाला तर मग ती टेस्ट येत नाही. म्हणून हे पीठ मळताना मी त्याच्यामध्ये थोडंसं जिरे पावडर, हळद, लाल तिखट आणि मीठ घातले. त्याच्यानं काय होतं तर थोडीशी जाडसर जरी पराठा झाला तरी वरच्या आवरणालासुद्धा एक छान अशी टेस्ट असते त्याची स्वतःची, त्यामुळं पराठा सुंदर लागतो. आपण छानपैकी हे 2 बनवून घेतलेले आहेत, लाटण्यासाठी पराठ्याचे सारण भरून घेतलेले आहेत. आता आपण याला छानपैकी लाटून घेऊयात. खूप स्मूथली लाटलं जातं, जसं आपण बटाट्याचा पराठा लाटून घेतो तसं हे लाटलं जातं एकदम छानपैकी. आपण आतलं जे शिजवून घेतलं होतं मटार, त्यामुळे ते मऊ झालेलं असतं आणि छानपैकी पसरतं देखील. जास्त कष्ट लागत नाहीत आपल्याला हे लाटण्यासाठी. बघा, दिसायलाच कसं सुंदर हिरवं हिरवं दिसतंय. आता आपण तवा गरम करून घेतला आहे बाजूला आणि त्याच्यावरती भाजून घ्यायचे. नॉनस्टिकचा तवा बरेच जण वापरतात, परंतु मी प्रिफर करते की लोखंडी तव्यावरतीच बनवेल. कारण की नॉनस्टिक आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं, हेल्थसाठी चांगलं नसतं. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही लोखंडी तव्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा. आजकाल बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लोखंडी तवे आलेत,
ते वापरून पहा. आता आपली पराठा मस्तपैकी शेकून तयार होत आहे. याच्याबरोबर तुम्ही दही घेऊ शकता किंवा शेंगाची, मिरचीची मिक्स जी आपण डोस्यासोबतची चटणी बनवतो तशी चटणी बनवू शकता किंवा मग सॉससोबत देखील खाऊ शकता. आमच्या घरी प्रिफर करतात सर्वजण की सॉससोबतच सर्वांना पराठे आवडतात. तर मस्तपैकी गरमागरम पराठा तयार आहे. तो सर्व करा आणि ऑब्व्हियसली पराठा गरम गरमच छान लागतो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा. असे अनेक व्हिडिओ मी बनवत असते. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात अशात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्ते.